सह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार डोंगरांनी वेढलेली एक छोटीशी वाडी. ईर्ष्याळवाडी. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्षाळगडाच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव निसर्गाच्या अगदी जवळ जगणार, साधम आणि कष्टोळू आदिवासी जीवन जगणार गाव. या वाडीतील अनेक कुटुंबांचा मुख्य आधार होता शेती, मजुरी आणि डोंगरातील पारंपरिक जीवन पद्धती. इर्षाळगडावर येणाऱ्या पर्यटकांना चहा नाश्ता देऊनही काही कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होती. 19 जुलै 2023 ची ती काळ रात्र इर्षाळवाडीच्या इतिहासात कायमची कोरली गेली. मुसळधार आणि सततच्या पावसामुळे रात्रीच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग खचला आणि दरडीचा माती दगडांचा प्रचंड प्रवाह गावाच्या दिशेने आला. क्षणात अनेक घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. ज्या ठिकाणी काही तासांपूर्वी घरांमध्ये चुली पेटल्या होत्या, माणसांचा आवाज होता, मुलांचा खेळ होता, त्याच ठिकाणी काही क्षणांत शांतता पसरली. इर्षाळवाडीत सुमारे 48 कुटुंबे आणि 228 लोक राहत होते. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आणि अनेक कुटुंबांचे आयुष्यच बदलून गेले. बचावकार्य अत्यंत कठीण परिस्थितीत करण्यात आले. मुसळधार पाऊस, दाट धुके, चिखल आणि डोंगराचा अवघड भूभाग, या सगळ्यांशी सामना करत बचाव पथकांनी प्रयत्न केले. आज इर्षाळवाडी म्हटलं की फुट एक गाव आठवत नाही. आठवतात त्या मातीच्या घरांच्या आठवणी, आठवतात आपल्या माणसांच्या आठवणी. आठवतो तो निसर्गाच्या कुशीतला साधा संसार, आणि आठवते ती 19 जुलै 2023 ची काळ रात्र. इर्षाळवाडीने खूप काही गमावलं, पण इथल्या माणसांची जिद्द आणि त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. हा केवळ एका गावाचा इतिहास नाही, हा आहे माणूस, निसर्ग आणि सह्याद्री यांच्यातील नात्याचा इतिहास. इर्षाळवाडी. एक वाडी, एक वेदना, आणि हजारो